पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमध्ये रोड शो। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मोदींचं स्वागत। ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचंही उद्घाटन होणार। विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं आहे। पंतप्रधान मोदींचं ठिकठिकाणी जंगी स्वागत। मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली। नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। अयोध्या धाम जंक्शनचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। 3 मजली इमारतीचं अत्याधुनिक रेल्वे स्थानक, फूड प्लाझा, पूजा दुकानं, लिफ्ट, एस्केलेटर्सनुसार सुविधा अंतर्भूत। वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसला मोदींकडून हिरवा झेंडा। 2 अमृत भारत एक्सप्रेस आणि 6 वंदे भारत ट्रेनचा यामध्ये समावेश। विमानतळ परिसरातच मोदींची जाहीर सभा होणार। लाखो लोक बसतील अशी सभास्थळी व्यवस्था पूर्ण। उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दल सभास्थळी तैनात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रावसाहेब दानवेंचा जालन्यात वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास आणि या ट्रेनमुळे विकासाला चालना मिळेल, फडणवीसांचं वक्तव्य। पत्रिकेतून नाव का वगळलं एवढाच माझा आक्षेप, खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल। भाजपनं जाणूनबुजून नाव टाकलं नाही, जलील यांचा आरोप। खासदार इम्तियाज जलील आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। खासदार इम्तियाज जलील यांचं रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांची जय श्रीरामची घोषणाबाजी। त्यांची जबाबदारी। पालकमंत्री मंत्र्यांचं नाव नाही हे चुकीचं आहे। निमंत्रण पत्रिकेत नाव टाकलं असतं तर काय बिघडलं असतं, संजय शिरसाट यांचा सवाल। कुणाचं नाव आहे कुणाचं नाही याला महत्त्व नाही। संभाजीनगरला वंदे भारत गाडी मिळाली याचं स्वागत केलं पाहिजे, पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री लोकांमधला आहे, रस्त्यावर उतरून काम करणार आहे, घरी बसून काम करणारा नाही, त्यामुळे जनताही या अभियानामध्ये सामील झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वच्छता अभियानादरम्यान उद्धव ठाकरेंना टोला। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दौरे केले तर योग्य राहील। हे दौरे राजकीय आहेत की लोकांच्या हिताचे आहेत हे सांगावं। अजित पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अमोल कोल्हेंचा सवाल। देशात लोकशाही असून प्रत्येकाला दौरे करण्याचा वैयक्तिक अधिकार। अजित पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत गेलेल्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल, स्वतःचं राजकीय अस्तित्व संपवून भाजपमध्ये विलीन व्हावं लागणार। संजय राऊत यांचा शिंदेंसह अजित पवार गटाला टोला। राष्ट्रवादी कोणत्या जागांवर लढण्यास इच्छुक हे चर्चेत स्पष्ट झालं। जयंत पाटील आणि आव्हाडांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली। जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंसोबत 2 ते 2.5 तास चर्चा झाली। संजय राऊतांची माहिती। 40 जागा जिंकेल इतकी महाविकास आघाडीमध्ये ताकद आहे। जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीच नाही तर इंडियाचंही सूत्र, संजय राऊत यांचं वक्तव्य। राजकारणात कधी काय होईल हे आज सांगता येणार नाही। मनसे आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं सूचक वक्तव्य। राज ठाकरे युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतील, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर संदीप देशपांडे मनसेकडून ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। राज ठाकरेंनी आदेश दिल्यात लोकसभा लढवणार, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। अजित पवारांचे समर्थक संजोग वाघिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश। मावळ पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवणार, पक्षप्रवेश होताच वाघिरे यांचं वक्तव्य। मुंबईनंतर आता ठाण्यातही स्वच्छता मोहिमेला सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वागळे इस्टेट भागामध्ये स्वच्छता करत स्वतः अभियानाचा आढावा घेतला। विविध प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार। अजित पवार पुढील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार। मराठवाड्यापासून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होण्याची शक्यता। आदित्य ठाकरे 3 जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार ठाकरे गटाचा मेळावा। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेनं होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊतही सभेला उपस्थित राहणार। जेजुरीमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचं जोरदार स्वागत। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची उपस्थिती। तर अमोल कोल्हे आणि संजय जगताप यांनी दुचाकीवर जाऊन घेतलं खंडेरायाचं दर्शन। काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेसाठी दिल्लीत येत्या 4 जानेवारीला महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। बैठकीत यात्रेच्या मार्गाबाबत नियोजनावर चर्चा होणार। यंदा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त होणार। भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांचं वक्तव्य। 100% भाजप हाच भाजपचा नारा आहे, त्यामुळे 288 जागा एकट्यानंच लढवण्याचा भाजपचा कट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा आरोप।
पुण्यामध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी हालचाली. केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगानं या संदर्भात दखल घेतल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या कायम बैठका होत असतात, मात्र शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युती होणार नाही. पालघरमधील मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार सध्या तुरुंगात. नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात संभाजी भिडेंची मार्गदर्शन बैठक. श्रीदुर्ग, रायरेश्वर ते प्रतापगड गडकोटांच्या मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन. रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी वर्णी. फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या शुक्लांविरोधातील 2 खटले फेटाळल्यानंतर त्यांची महासंचालक पदी वर्णी. मुंबईमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज रात्रीपासून 4 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. संमेलन, मिरवणूक, लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके वाजवण्यावर प्रतिबंध लावण्यात येणार. नवीन लस खरेदीवर आरोग्य विभागानं सांगितलं टास्क फोर्सचं मत. गुरुवारच्या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांची टास्क फोर्ससोबत चर्चा. टास्क फोर्सचं मत आल्यानंतर लस खरेदीवर निर्णय होणार. राज्यामध्ये कोरोनाचे 129 नवे रुग्ण. बाधित रुग्णांची संख्या 479 वर, तर 19 रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. नागपूर जिल्ह्यात कोविडचे 22 रुग्ण सक्रिय. मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 नागरिकांना कोरोनाची लागण. नागपुरात मध्य प्रदेशातून येणाऱ्या बनावट दारूवर पोलिसांची नजर. मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर 4 चेकपोस्ट तैनात. 8 भरारी पथकांचा जागता पहारा. रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बस पलटली. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 55 प्रवासी जखमी. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात. अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू तर तब्बल 55 प्रवासी जखमी. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. जळगावातील मेहरुण तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेली 4 मुलं बुडाली. 3घांना वाचवण्यात यश, तर 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे 3 मुलांना वाचवण्यात यश. जळगावच्या पारोळ्यात लहान मुलांचं अपहरण केल्याच्या संशयावरून 4 जणांना बेदम मारहाण. लोणी गावात 4 जणांना बेदम मारहाण करत कारची तोडफोड. मारहाण करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यात बदनामीच्या भीतीतून तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. गोरेगाव तालुक्यातील 2021 मधलं हे प्रकरण. शरद पवार गटांच्या अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्षपदी अमित भांगरे यांची नियुक्ती. आमदार किरण लहामटे अजित पवार गटात गेल्यानं भांगरेंची नियुक्ती. भंडारा जिल्ह्यातील खैरनामध्ये अवैध वाळूसाठा जप्त. पोलीस आणि महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई. लाखांदूर तालुक्यात वाळूसह गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते. रायगडमध्ये मुरुड पर्यटन महोत्सवाला सुरुवात. बैलगाडी स्पर्धा, खेळ, पैठणीच्या अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि त्याच्यानंतर रात्री उदयजी सामंत. तर धाराशिवमध्ये तब्बल 1 लाख जणांनी दारू विक्रीचा परवाना घेतल्याची माहिती समोर. नववर्षाच्या रात्री दुकानं खुली राहणार. धाराशिव शहराच्या मुख्य चौकातील सिग्नल गेल्या 6 महिन्यांपासून बंद. जानेवारीत सिग्नल पोलिसांकडे हस्तांतरित केलं जाणार. नागपूरमध्ये रामदासपेठमध्ये फार्मलँड सोसायटीच्या वतीनं काढण्यात आली अमृत कलश यात्रा. प्रसादाचंही वाटप. नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्यातील धान उत्पादकांच्या आर्थिक प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. जिल्ह्यातील 30% शेतकरी खरीप धान पिकाच्या ई-पीक पाहणीपासून वंचित. माजी खासदार शिशुपाल पटेल आणि किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्षांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या. गरम जेवणामध्ये जिवंत अळ्या कशा आल्या याचा तपास आता केला जाणार. वाशिम जिल्ह्यातील केकत उमराच्या इयत्ता 3रीत शिकणाऱ्या मुलीच्या मराठीतील सर्व धडे तोंडपाठ आहेत. मोबाईलमुळे वाचन संस्कृती विसरत चाललेल्या बालकांसमोर आदर्श. अयोध्येतील राम जन्मभूमी अक्षदा मंगल कलशाचं शिर्डीत जल्लोषात स्वागत. भाविकांनाही मिळालाय दर्शनाचा लाभ.
सांगलीच्या कडेगावमध्ये महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात शरद पवार गट आणि पाणी संघर्ष समितीचं रास्ता रोको आंदोलन, काम पूर्ण करण्याची आंदोलकांची मागणी. कोल्हापुरातील डी मार्ट मध्ये नागरिकांनी डी मार्ट प्रशासनाला धरलंय धारेवर. वजनापेक्षा कमी धान्य देत असल्याची नागरिकांची तक्रार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 1,67,000 गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर पथकाची कारवाई. ठाण्यातील बदलापूर शहर अद्याप विकास कामांच्या प्रतीक्षेत आहे आणि कोट्यवधीचा निधी मिळूनही विकास कामं अपूर्ण आहेत. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसाठी लुटणाऱ्यांना आता चाप बसणार. पालिका प्रशासनाकडून पार्किंगच्या ठिकाणी जागृती करणारे फलक, पैसे आकारल्यास पालिकेशी संपर्क साधण्याचं आवाहन. पुण्यात अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 11 इमारतींवर महानगरपालिकेचा हातोडा. आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात ही कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम संथ गतीनं. आरवली ते तळेकाठी भागाचं काम फक्त 30% झाल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. जळगावात फुल शेतीवरही करपा रोगाचा प्रादुर्भाव. झाडं करपल्यानं शेतकरी त्रस्त. शेतातील इतर पिकं आधीच अवकाळीनं खराब झाल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर. विदर्भातील 11 जिल्ह्यात 50% हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव. मर रोगामुळे हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकं गेल्यानं शेतकरी हवालदिल. गोंदियामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. जवळपास 1.5 लाख शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली. सांजा गावातील मराठा समर्थकांकडून या रॅलीचं आयोजन. नाशिकमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. पालखेड डाव्या कालव्याचं पाणी चारीला पुरेपूर पाणी दिलं नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बीडमध्ये शिवसंग्रामची आज व्यसनमुक्ती रॅली. ज्योती मेटे यांच्या नेतृत्वात नववर्षाच्या पूर्वसंध्येला रॅलीतून व्यसनमुक्तीचा संदेश. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं जागरण आंदोलन. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी. जळगावचा बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग रावेर खानापूर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी बचाव कृती समितीचा रास्ता रोको. खासदार रक्षा खडसेंविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष. पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या. गेल्या 25 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप. पुण्यामध्ये आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा. तब्बल 11 इमारतींवर महापालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई. साताऱ्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 19 पान टपऱ्यांवर कारवाई. कोटपा कायद्यानुसार कारवाई करत दंड वसूल. बुलढाण्याच्या अंबाबर्वा अभयारण्यामध्ये पर्यटकांना 5 वाघांचं दर्शन. वाघांमुळे पर्यटकांच्या संख्येतही वाढ. मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रीकालीन ब्लॉक. 31 डिसेंबरला मेगा ब्लॉक घेतल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता. आणि समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा आता लवकरच सुरू होणार. या शेवटच्या टप्प्याचं बांधकाम हे अंतिम टप्प्यामध्ये. देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देणारे कुस्तीगीर खशाबाद जाधव यांचा जन्मदिन यापुढे राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.